जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी TCS पॅटर्ननुसार गट व अधिकारीसाठी आहे सराव प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत। बघा, या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर बऱ्याच काही दिवसापासून समाज कल्याण विभाग भरती 2024 साठी परीक्षेची जी आहे चांगल्या प्रकारे पूर्व परीक्षेची तयारी करून घेत आहोत। त्यामुळे बघा, आताच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, कारण अशीच तुम्हाला अप टू डेट जी माहिती आहे तो आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। बघा, महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपल्या चॅनलवर जवळपास 10 ते 11 जे भाग आहेत त्याचे अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही नक्की बघून घ्या। त्यांची तुम्हाला प्लेलिस्ट जी आहे तुम्हाला मी खाली देऊन टाकतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल आपल्या सबस्क्राइब करून घ्या। बघा, आपला प्रश्न काय आहे, कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार जास्त आहे? तर बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची स्त्री साक्षरता दर हा 2011च्या जनगणनेनुसार जास्त आहे असा प्रश्न आहे। तर बघा, गोंदिया हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याची स्त्री साक्षरता जी आहे 2011च्या जनगणनेनुसार जास्त आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा, लोकसंख्येची घनता तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची जर आपल्या घनता विचारलं, महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता तर 365 चौरस किलोमीटर आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। 365 चौरस किलोमीटर। आणि जर आपल्या भारताची जर विचारलं, भारताच्या लोकसंख्येची घनता तर 382 चौरस किलोमीटर आहेत, केंद्र लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे बघा, अहमदनगर तर अहमदनगर जो हा जिल्हा आहे हा 2011च्या जनगणनेनुसार आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचा आहे। आणि क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता। रत्नागिरी तर रत्नागिरी हा समाजसेवकांचा जिल्हा आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। समाजसेवकांचा जिल्हा हा रत्नागिरी जिल्हा म्हणून आपण ओळखला जातो। पुढे, वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा कालावधी किती असतो ते सांगा? तर बघा, वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचा जो कालावधी आहे ते आहे 13 तास 13 मिनिटे असा। तर बघा, आपल्या उत्तर भारतातील जे आहे ते सर्वात मोठा दिवस कोणता असा जर विचारला प्रश्न तर ते आहे 21 जून। आणि 21 जून या दिवसाचा जो कालावधी असतो तो असतो 13 तास 13 मिनिटे इतका। आणि जर सर्वात लहान दिवस विचारलं तर ते असतं 22 डिसेंबर हा दिवस, 22 डिसेंबर हा दिवस लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे, शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला? तर बघा, शिक्षणाशी संबंधित असलेल्या झिरपणी सिद्धांताला कोणी विरोध केला होता? तर महात्मा फुले यांनी जे हे विरोध केलेला होता। आता बघा, महात्मा फुले यांचा जन्मदिवस कधी झाला तर 11 एप्रिल 1827 रोजी यांचा जन्म झालेला होता। त्यामुळे बघा, 11 एप्रिल हा दिवस शिक्षण हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो, लक्षामध्ये तुम्ही ठेवून घ्या। पुढे बघा, आता प्रश्न क्रमांक 4, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? तर बघा, संविधान समितीच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष हे कोण होते? तर वल्लभभाई पटेल हे होते, वल्लभभाई पटेल। याचाच मुळातच बघा आता राजेंद्र प्रसाद, तर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते, लक्षामध्ये ठेवून घ्या। संविधान समितीचे अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, लक्षामध्ये ठेवून घ्या, मसुदा समितीचे अध्यक्ष। आणि बघा, संविधान समितीची पहिली बैठक जर कधी झाली असा प्रश्न विचारला तर 9 डिसेंबर 1946 रोजी जे आहे संविधान सभेची आपल्या पहिली बैठक झाली, हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढे बघा, आता एकूण आपल्या संविधान समितीने एकूण 12 समित्या जे आहे संविधान निर्मितीसाठी 22 समित्या नेमल्या होत्या, हे सुद्धा मला लक्षामध्ये ठेवायचं आहे। एकूण 22 समित्या संविधान निर्मितीसाठी संविधान समितीने नेमलेल्या होत्या। पुढे बघा, 5, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला जातो? तर बघा,
कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला जातो? तर 86वी घटना या भागी कारणीभूत आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. यासोबतच 61व्या घटना दुरुस्तीनुसार 21 या वर्षावरून 18 हे वय जे आहे मतदानासाठी अवेलेबल आपल्याला सध्या केलेलं आहे. पहिले 21 वर्षाचा व्यक्तीला फक्त मतदानाचा अधिकार होता, परंतु 61वी घटना दुरुस्ती करून जे आहे 61वी घटना दुरुस्ती करून 18 वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा हा अधिकार देण्यात आलेला आहे, लक्षामध्ये ठेवायचा आहे. पुढे महाराष्ट्र विधान परिषदेला डॅश डॅश मध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. तर बघा आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेला जे आहे कधी 49 वर्ष पूर्ण झाली, तर 1987 या वर्षी जवळपास 50 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. विधान परिषद, तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची जर विचार केला तर विधानसभेच्या जवळपास 288 जागा आहेत आणि विधान परिषदेच्या 78 जागा आहेत, तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. पुढे बघा आता विधान परिषद, तर विधान परिषद असलेल्या आपल्या भारतामध्ये एकूण 6 राज्य आहेत, हे सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. पुढे बघा 7वा प्रश्न, तर बघा कोणत्या राज्यात सर्वप्रथम लोक अदालत शिबिर आयोजित करण्यात आले? तर बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम लोक अदालत शिबिर जे आहे आयोजित करण्यात आले? तर लक्षामध्ये ठेवून घ्या, सर्वप्रथम हे जे आहे शिबिर कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होते? तर बघा गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये जे आहे सर्वप्रथम लोक अदालत शिबिर जे आहे आयोजित करण्यात आले होते, लक्षामध्ये ठेवून घ्या. पुढे बघा आता प्रश्न क्रमांक 8वा, भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर बघा भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ही 1964 या वर्षी झाली, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आहे. खालीलपैकी डॅश डॅश स्नायू आणि हाडास जोडतो? तर बघा खालीलपैकी काय स्नायू आणि हाडास जोडते? तर लक्षामध्ये ठेवून घ्या, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर टेंडॉन हा जो आहे स्नायू आणि हाडास जोड असतो, लक्षामध्ये ठेवायचा आहे. शेवटचा प्रश्न, महाडजवळील कोणत्या नदीवरील पूल 2 ऑगस्ट 2016 पडला? हे तुम्हाला लक्षामध्ये. तर पहा आता महाडजवळील कोणत्या नदीवरील पूल 2 ऑगस्ट 2016 पडला, याचे योग्य उत्तर जे आहे तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंटमध्ये सांगायचे आहे. आणि शेवटी आपला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगून टाका. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.